नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 32 साईज कटोरीचं पेपर कटिंग कसं करायचं ते. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी छोट्या छोट्या टिप्ससहित तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येकाची माप घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर हा साधा पेपर आहे जो की सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो. तर हाच पेपरवरती आपण आज कटिंग करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पण पेपर कटिंग करायला सोपं होईल. तर हा पेपर असा आपल्याला व्यवस्थित हाताने असा प्रेस करून घ्यायचा आहे. जास्त चुरगळलेला पेपर असेल तर तो आपल्याला घ्यायचा नाही. तर यासाठी आता आपण आपलं ब्लाऊजचं माप बघूया. तर उंची आहे 12.5 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड केलेलं आहे, तर ते पूर्ण आहे 13.5 इंच. शोल्डर आहे पूर्ण 5.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलेला आहे 5.5 इंच. शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलेला आहे, तर 3 इंच. छातीचा चौथा भाग 8 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई माया ॲड केली आहे 10 इंच. कमरेचा चौथा भाग आहे 7 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई माया ॲड केलेली आहे, बरोबर 9 इंच. फ्रंट गळा 5.5, बॅक गळा 10. बाहीची लांबी आहे 5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण ॲड केलेला आहे, बरोबर 5.5 इंच. दंडघेर आहे 6 इंच, त्याच्यामध्ये आपण शिलाई माया 2 इंच ॲड केलेली आहे, बरोबर 8 इंच. तर याच मापावरून आता आपण पेपर कटिंग करणार आहोत. तर चला सुरू करूया. तर न्यूजपेपर आपण याच्यासाठी घेतलेला आहे की तर तो सगळ्यांच्या घरी असतो, आपल्याला माप घ्यायला सोपं होतं. पहिल्यांदा आपण उंचीचे माप टाकणार आहोत. तर पूर्ण उंची आहे आपली 13.5 इंच. तर पेपरवरती असं आपल्याला 13.5 इंच वरती टिक मार्क करून घ्यायचे. दोन ठिकाणी आपल्याला पेपरवरती टिक मार्क करायचे आहे, यामुळे आपल्या रेषा व्यवस्थित अशा सरळ येतात. तर दुसऱ्याही बाजूला 13.5 इंचावरती अशी आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे. आता छातीचा चौथा भाग आहे 8 इंच आणि त्याच्यामध्ये शिलाई माया आपण 2 इंच ॲड केलेली आहे, तर 10 इंच. असं आता आपल्याला 10 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे. आता आपल्याला इथे 13.5 इंच उंची आणि छातीचा चौथा भाग 10 इंच अशा या मापावरती आपण आता टिक मार्क केलेली आहे आणि याचा आता आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पूर्ण पेपर खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्याला जेवढा पेपर लागणार आहे तेवढाच आपण पेपर आता याच्यातून कट करून घेणार आहे. यामुळे आपल्याला माप घ्यायला खूप सोपं होतं, अजिबात गडबड होत नाही. तर इथे आता आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, हा ब्लाऊजची उंची आणि छातीचा चौथा भाग याचा हा बॉक्स आपण तयार करून घेतला आहे. आता याच्या बाजूचा जो जास्तीचा पेपर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हा पेपर आता आपला एक्स्ट्राचा जो भाग होता तो कट करून मी काढलेला आहे. तर हा इथे आपला पेपर एवढा आहे, याच्यावरतीच आता आपण या ब्लाऊजचं माप टाकणार आहे. तर आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहे. तर हे पहा, इथे आपलं 13.5 इंच उंची व्यवस्थित आहे, इतकाच आपण पेपर कट केला आहे. आता आपण पूर्ण शोल्डरचं माप टाकूया.
तर पूर्ण शोल्डर आहे आपला 5.5 इंच. तर 5.5 इंचावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे. आणि शोल्डर पट्टी आहे 3 इंच. तर शोल्डरला जिथे आपण माप टाकला आहे तिथून आपल्याला 3 इंचावरती टिक मार्क करायचे आहे. आणि गळ्याला आपण आकार देण्यासाठी 2.5 इंच इतकं अंतर सोडलेलं आहे. तर आता आपण छातीची रेषा काढून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. मुंडा 5.5 इंचचा घेतलेला आहे. तर तिथे आपल्याला रेष ओढून घ्यायचे. आता जिथे आपण शोल्डर पट्टी आणि पूर्ण शोल्डरचं माप टाकलेलं आहे तसंच त्याच पद्धतीने आपल्याला खाली देखील तेच माप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी खाली देखील तेच मापावरती टिक मार्क करून घेत आहे. 5.5 इंच आणि 3 इंच. तर हे दोन्ही टिक मार्क आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर इथेही आपल्याला जोडून घ्यायचं आहे. दुसरी बाजू देखील आपल्याला तशीच जोडून घ्यायची आहे. आणि तसेच आपण या रेषेवरती 1/2 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे आणि तेही रेष आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर मी पुढे सांगते तुम्हाला की या रेषेचं आपण काय करणार आहोत ते. तर हे पहा, हे छातीचं माप आहे 10 इंच. आणि आपण आपलं छातीचं पूर्ण माप 8 इंच होतं. त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई माया ॲड केलेली. तर जिथे आपलं फिटिंगचं माप आहे तिथे आपण 8 इंचावरती आणि 10 इंचावरती टिक मार्क केलेली आहे. तसेच त्याच पद्धतीने आपलं कमरेचं माप आहे 7 इंच आणि शिलाई माया 2 इंच ॲड केलेली आहे. तर 9 इंचावरती आपण टिक मार्क करून तिथेही आपल्याला रेष ओढायचे आणि 7 इंच याच्यावरतीही रेष ओढून तेही आपल्याला वरती जॉईन करून घ्यायचे. तर या दोन्ही रेषा आपल्या ओढून झालेल्या आहेत. आता आपण गळ्याला आणि मुंड्याला आकार देऊन घेणार आहे. पहिल्यांदा आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. तर गळा आपला समोरचा गोल आकाराचा असतो. तर तुमच्या आवडीने तुम्हाला जर वेगळा गळा ठेवायचा असेल वेगळ्या आकाराचा तर तुम्ही करू शकता. नसेल तर आपण असा 1/2 इंचावरती टिक मार्क करून तिथे आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे. तसेच आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. मुंड्याला आकार देताना आपल्याला व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि 1 इंच आणि 1.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे आहे. तर 1 इंच मी आतल्या बाजूला आकार देण्यासाठी आणि 1.5 इंच बाहेरच्या बाजूला म्हणजे पाठीमागच्या बाजूला आकार देण्यासाठी टिक मार्क केलेले आहे. तर हे 1.5 इंचावरती टिक मार्क केलेला आहे तिथे आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा पाठीमागचा मुंडा आहे आणि 1 इंचावरचा हा समोरचा मुंडा आहे. तो आपल्याला जी आपण मगाशी रेषा ओढलेली होती त्याच्या आतून घ्यायचा आहे. तर ही त्याच्यासाठी रेषा ओढली होती. तर हा मुंड्याचा आकार तयार झालेला आहे. हा गळ्याचा आकार आहे. तर आता आपण योगपट्टी बघूया. तर योगपट्टीसाठी आपल्याला समोरच्या बाजूला 3 इंच आणि दुसऱ्या बाजूला 2.5 इंच इतक्या अंतरावरती टिक मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित अशी रेष ओढून घ्यायची. ही रेष थोडी तिरकीच असते. तर इथे आता रेष ओढून झालेली आहे. तर आता आपल्याला कटोरी कशी काढायची ते बघूया आपण. तर आपलं छातीचं माप 8 इंच आहे. तर 8 म्हणजे
32 साईजची आपली कटोरी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 32ला आपल्याला 6ने भागाकार द्यायचा आहे. तर 6ने भाग केल्याच्या नंतर आपल्याला 5 इतका अंतर मिळत आहे. तर 5 इंचावरती आपल्याला तिथे टिक मार्क करून घ्यायची आहे. आणि जिकडे आपण मुंडा दिलेला आहे तिथून आपल्याला 2.25 आणि 2.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे. आणि जिकडे आपला गळा आहे तिथे आपल्याला अर्धा इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे. आता आपण कटोरीला आकार देणार आहे. तर इथे मी 2 रेषा ओढलेल्या आहेत 2.25 आणि 2.5 इंचावरती. जर तुमचा गळा कमी असेल किंवा जास्त असेल समोरचा गळा, यामुळे 2.25 किंवा 2.5 इंच या रेषेवरून तुमचा ज्या पद्धतीने कटोरी जात आहे तर त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी रेष ओढून घ्यायची आणि परफेक्ट असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे पहा, इथे कटोरीला मस्त असा आकार आलेला आहे. आणि इथे आता आपला जो एक्स्ट्रा पेपर होता तो आपण कट करून काढूया. आता इथे आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे, समोरचा मुंडा कट करायचा नाही. तर इथे हे आपलं कट करून झालेलं आहे. आता आपल्याला हे दोन्ही भाग वेगळे करायचे आहेत. तर त्याआधी आपल्याला जिथे आपण शोल्डरसाठी मार्क केलेला आहे, शोल्डर पट्टीसाठी, तिथे आपल्याला थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे. यामुळे आपलं शोल्डर कमी जास्त होत नाही, एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असं राहतं. जर आपण असं कट केलं नाही तर जेव्हा आपण हे पेपर कटिंग कपड्यावर कट करू तेव्हा शोल्डर कमी जास्त होऊ शकतं. यासाठी आपल्याला आत्ताच तिथे कट करायचा आहे. तर हा पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग इथे तयार झालेला आहे. तर पाठीमागच्या भागाचा आपण आता गळ्याला आकार देऊन घेऊया. तर हे पेपर कटिंग आहे, तर हे तुम्ही असंही ठेवू शकता. आणि जर तुम्हाला इथे गोल गळा किंवा चौकोनी गळा आणि कोणता वेगळा गळा तुम्हाला जर कट करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. मी इथे आपला साधा गोल गळा देत आहे. हलका चौकोनी आकारामध्ये असा आपला व्यवस्थित आपला गळा मी कट करून घेत आहे. तर इथे पाठीमागचा गळा आपला कट करून झालेला आहे. आता आपण समोरचे भाग वेगळे करून काढूयात. तर हे बघा, हा आपला समोरचा भाग आहे. पहिल्यांदा आपण योकपट्टी बाजूला काढूया. आता आपण मुंड्याचा आकार आणि गळ्याचा आकार कट करून घेऊया. तर हा गळ्याचा आकार आहे. आता आपण समोरचा मुंडा कट करून घेऊया. तर मगाशी आपण 1 इंचावरती टिक मार्क करून तिथे आपण समोरच्या मुंड्याचा आकार दिलेला होता. तर तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा, पाठीमागचा आणि समोरचा मुंड्यामध्ये फरक असतो. आता आपण कटोरी कट करून घेऊया. तर हे पहा, कटोरी देखील कट करून झालेली आहे. तर हे आपलं पेपर कटिंग आहे. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूया आणि बाहीची कटिंग देखील बघणार आहोत.
आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूया. तर ही कटोरी आहे. याच्यासाठी आता आपल्याला एक सिंगल पेपर घेणार आहोत आपण. यावरती आता आपल्याला कटोरी ठेवायची आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. कटोरीवरती आपल्याला असं काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपली कटोरी हलू नये. जर तुमच्याकडे गम असेल तर तो चिटकवली तर छान होईल. तर इथे आपल्याला कटोरी आहे आपली 5.5 इंचाची आहे. आता आपण दोन्ही बाजूला 1.25 इंचावरती टिक मार्क करणार आहोत. तर दोन्ही बाजूला 1.25 इंचावरती टिक मार्क केलेला आहे. तर हे 1 इंच आहे आणि हे 1.25 आणि हे 1.5 इंच, हे 1.25 आणि हे 2 इंच. तर 1.25 इंचावरती आपण टिक मार्क करून घेतलेले आहे 1.25 मापावरती. दोन्ही बाजूलाही टिक मार्क करून झालेले आहे. तर कटोरीचा मध्य आहे 2.5 इंच. तर तिथेही आपल्याला अशी सरळ रेष ओढून घ्यायची. आता मध्यभागी देखील आपल्याला 1.25 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे. आणि हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की इथे 1.25 इंच इतकंच अंतर का घेतलेलं आहे. तर चला ते आपण का घेतलं ते बघूया. तर कटोरी आपली 30 पेक्षा लहान असेल तर आपल्याला इथे 1 इंच घ्यायचं आहे आणि 30 ते 35 इंच इतक्या अंतर असेल तर आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे आणि 35 पेक्षा जर आपली कटोरी जास्त असेल तर आपल्याला 1.5 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे. तर हे लक्षात असू द्या. तर इथेही आपल्याला हा कोपरा जोडून घ्यायचा आहे आणि जिकडे आपण कटोरीला आकार दिलेला आहे तिथेही आपल्याला वरच्या बाजूला 1/2 इंच असं वरती टिक मार्क करून घ्यायचे आहे. सरळ रेष ओढायची अशी. आणि मगाशी आपण ज्या पद्धतीने कटोरीला आकार दिलेला होता त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीला व्यवस्थित असा गोलाकार देत खालच्या टोकापर्यंत अशी गोलाकार देत रेष ओढून घ्यायची. असा व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे पहा व्यवस्थित आपला गोलाकार देऊन झालेला आहे. तर ही कटोरी आता आपल्याला बाजूला काढायची आहे आणि जिथे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे ते पॉइंट आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. तर इथे वरच्या बाजूला आकार द्यायचा थोडासा राहिलेला आहे. तर इथेही आपल्याला आहे असा आकार द्यायचा आहे. आता हा जास्त असलेला पेपर आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर हे पहा कटोरीचा मस्त असा आकार तयार झालेला आहे. तर ही वाढीव आपली कटोरी आहे. तर अशी परफेक्ट अशी मस्त आपली कटोरी तयार झालेली आहे. तर ही कटोरी जुनी कटोरी आता आपल्याला फेकून द्यायची आहे आणि ही कटोरी ठेवायची आहे. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. तर बाही कटिंग करण्यासाठी जो मगाशी आपण पेपर कटिंग करताना जो जास्त पेपर उरलेला होता
तोच पेपर मी घेणार आहे. पेपर आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. बाहीची लांबी आहे 5.5 इंच. जर अस्तरवाली बाही असेल तर आपल्याला अर्धा इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बाहीची लांबी आहे 5 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे. आणि जर आपली साधा कपडा असेल, अस्तरचा नसेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे. तर इथे बाहीची लांबी आहे 5.5 इंच, तर 5.5 इंचावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आणि तिथे आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायचे. रेष ओढताना कधीही व्यवस्थित अशा सरळ रेषा ओढायच्या, यामुळे आपलं माप कमी जास्त होत नाही आणि परफेक्ट असं आपलं पेपर कटिंग तयार होतं. तर इथे मी हा एक्स्ट्रा पेपर कट करून घेतला आहे. आता आपण वरच्या बाजूला 2.5 इंचावरती टिक मार्क करूया. तर जसं मी कटोरीचं सांगितलं त्याच पद्धतीने बाहीचं सुद्धा आहे. जर आताही सर्वांना प्रश्न पडला असेल की इथे 2.5 इंच इतकं अंतर का घेतलेलं आहे, तर बाहीची लांबी 3, 4, 5 इतक्या असेल तर आपल्याला 5.5 इंचावरती रेष ओढायचे आणि 6, 7, 8, 9 असेल तर 3 इंचावरती आणि 10, 11, 12, 13 असेल तर 4 इंचावरती. या रेषेवरती आता आपण आपला मुंडा आहे 5.5 इंचाचा, तर त्याच्यावरती आपण सूत्राप्रमाणे 2 इंच ॲड करणार आहोत आणि त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर इथे आपल्याला 9 इंच इतकं अंतर मिळत आहे. तर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. आता आपण दंडगेर किती आहे ते बघूया. दंडगेर आहे 8 इंच आणि 7 इंचावरतीही आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर इथे ही टिक मार्क द्यायची राहिली होती, तीही आपण देऊन इथे जोडून घ्यायचे. आता आपण इथे बाहीला आकार देऊन घेऊया. तर बाहीला आकार देण्यासाठी आपल्याला इथे असा टेप ठेवायचा आहे आणि हे अंतर आता आपल्याला मोजायचं आहे. तर हे अंतर आपलं 9.5 इंच इतकं येत आहे. तर 4.25 इंच इतक्या अंतरावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आणि वरच्या आणि खालच्या बाजूला अर्धा इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे. आता आपल्याला पुढच्या आणि पाठीमागच्या बाहीसाठी आकार द्यायचा आहे. तर हा पाठीमागच्या बाहीसाठी आकार आपल्याला द्यायचा आहे. तर तो इथपर्यंत आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. आता आपण पुढच्या साईडच्या बाहीसाठी आकार देऊया. तर तोही आपण मगाशी अर्धा इंच इतकं अंतर सोडलं होतं, तिथूनच आपल्याला घेऊन असं व्यवस्थित असा हा आकार द्यायचा आहे. याला पाकळी आकार असेही म्हणतात. तर हा आकार आपला देऊन झालेला आहे. तर इथेही आपल्याला जो आपला एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून काढूया. तर इथे आपला एक्स्ट्रा असलेला पेपर कट करून झालेला आहे. आता आपण जो आपला पुढचा आकारासाठी आपण आकार दिला होता तो आपण कट करून काढूया.
म्हणजे आपला पुढचा आकार तयार होईल. तर हे पहा, हा पुढचा आकार आणि त्याच्या बाजूचा पाठीमागचा आकार तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी ही बाही कटिंग आहे. तर हे पूर्ण आपलं 32 साईजचं कटोरीचं पेपर कटिंग पूर्ण तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा. मी नक्की त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. जर माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.